आणि 2 दिवस नवले सरांच्या देवकर पावडे यांच्या शेतामध्ये म्हणजे आज 5 दिवस झाले या करकम नगरीमध्ये या जगाच्या मालकाचं आगमन आहे। जे बी काही या करकम नगरीतल्या भाविकांच्या समस्या असतील, पंचक्रोशीतील येणारे भाविक संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना आपल्या समस्या मामांच्या चरणावरती समर्पित करत असताना महाराज प्रत्येक भक्ताची समस्या निवारण करण्यासाठी या जगाच्या मालकानं धनगर कुळामध्ये अवतार घेतलेला आहे। महाराज संत सद्गुरू बाळूमामा हे भगवान शंकराचे अवतार आहेत। फक्त या संत सद्गुरू बाळूमामाचं काय आहे, जो कोणी भक्त माझ्या तळावर येईल त्याला मी रिकाम्या हाताला लावणार नाही। त्याची काही समस्या असू द्या त्याचं निवारण करणं हे बाळूमामाचं काम आहे। महाराज हे संत सद्गुरू बाळूमामाने समाधी घेण्याच्या अगोदर 60 वर्षापूर्वी सांगितले आहे। महाराज फक्त बाळूमामाने सांगितले माझ्या तळावर येत असताना नीतीने या, माझ्या तळावर आल्यानंतर नीतीने वागा आणि नीतीने जर तुम्ही आला, नीतीने जर तुम्ही वागला आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या मेंढी माऊलीची सेवा केली, हे जगन्नाथाची मेंढी माऊली हिची जर तुम्ही सेवा केली, तिची सेवा केल्याच्या नंतर ती ज्यावेळेस मला सांगल की बाबा मनोभावे या भक्तांनी माझी सेवा केलेली आहे, अगदी तन मन धनानं घरदाराचा त्याग करून सर्वस्व त्यानं मला अर्पण केलंय, काय समस्या असेल ती त्या भक्ताचे निवारण करावे लागेल। महाराज हा जगाचा मालक ज्यावेळेस मेंढी माऊलीला आज्ञा द्यावी त्यावेळेस समस्या निवारण करतो। महाराज जसं एखाद्या मालक महाराज बाहेर पुणे मुंबईला असतो आणि तसं शेतामध्ये सालगडी असतो। महाराज तो सालगडी जे काही दिवसभर शेतामध्ये समस्या असेल त्या समस्या आपल्या मालकाला फोन करून सांगत असतो। महाराज की बाबा मालक अशी समस्या आली, लाईट नाही, मोटर जळाली, बोरचं पाणी आटले, पाईपलाईन फुटली, काही संकट असेल ते सालगडीला आपल्या मालकाला सांगावं लागतं। महाराज आणि त्या मालकाला सांगितल्याबरोबर तो मालक त्या प्रत्येक संकटाचं निवारण करण्याचं कार्य करत असतो। तसं हा जगाचा मालक महाराज आदमापुरात हा जगाच्या मालकानं समाधी आदमापुरात घेतलेला आहे। महाराज आणि या जगाच्या मालकाचा संसार, या जगाच्या मालकाचा परपंच महाराज उघड्या राहणार ते सांभाळायचे, त्याचं राखण जपण करायचे तुमच्या आमची जबाबदारी। महाराज आणि हे करत असताना आपल्या वाटेला जे काही संकट आहे महाराज ते संकट घेऊन आपण या जगाच्या मालकाच्या तळावर आहे, आपण घरी वेळ जात नाही म्हणून आपण या तळावर आलेलो नाही। महाराज काही ना काहीतरी समस्या आपल्या पाठीमागे आहे, ती समस्या घेऊन आपण आलोय आणि ती समस्या महाराज या जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीला सांगितलं की हा जगाचा मालक महाराज दररोज नित्य नियमानं महाराज या माझ्या मेंढी माऊलीची विचारपूस करण्यासाठी येतोय आणि विचारपूस करायला आल्याच्या नंतर ज्यावेळेस महाराज आपण मोकळ्या मनाने त्या मेंढी माऊलीची सेवा करतोय, मोकळ्या मनाने तिला चारा पाणी आणून देतोय, तळावर आरतीला येत असताना आपण महाराज मेंढीसाठी 2-2 भाकरी घेऊन येतोय, शेरशेर कावळ्या पण मेंढी माऊलीसाठी धान्य आणतोय आणि हे ज्या ज्या भक्तांनी आणले महाराज त्या त्या भक्तांना उद्धार हा जगाचा मालक केल्याशिवाय राहत नाही। महाराज आपण जर रिकाम्या हाताने आलो, आपण इथलंच पोट म्हणून खाऊन गेलो महाराज, इथे जर आपण धर्म नाही केला तर हा जगाचा मालक कधी परत करत काही सांगता येत नाही। महाराज म्हणून हा जगाचा मालक महाराज एवढा डेंजर आहे, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे तिथे महाराज, देव भोळा दिसायलाय पण हा देव महाराज जोपर्यंत त्याला सण होते, जोपर्यंत त्याला साथ होते महाराज तोपर्यंत तो सण करतोय। या दोन्ही उघड्या डोळ्यांना जे काय घडतंय तो हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा पाहतो महाराज आणि ज्या वेळेस अन्याय अत्याचार वाढते महाराज, अधर्म वाढते, नीती सोडून कर्म होत असेल, नीती सोडून सेवा होत असेल तर हा जगाचा मालक 2 डोळे झाकते, तिसरा डोळा ज्यावेळेस तिसरा डोळा या जगाच्या मालकाने उघडला महाराज की ज्याने ज्याने नीती सोडली, ज्याने ज्याने धर्म सोडून सेवा केली महाराज त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगावंच लागतंय महाराज, त्यात काही वाद नाही। म्हणून या भगवंताने सांगितले फक्त नीतीने माझी सेवा करा, सेवा करत असताना तुमच्यावर कुठल्या प्रकारचं बंधन नाही, तुम्हाला कुठल्या प्रकारचा एवढा दिवस करावं लागल, इतक्या दिवस राहावं लागल असं कुठलं कारभारी पुजारी तुम्हाला सांगत नाही। महाराज तुम्ही तुमच्या सोयीचे यायचे
आणि तुमच्या सोयीचे तुम्हाला घरी जायचे महाराज. फक्त सेवा करत असताना नेते सोडून करायचे नाही, एवढं नियम पाळायचा. नेतेला जर सेवा केली महाराज तर या जगाच्या मालकाला सांगावं लागत नाही. या जगाच्या मालकाचा तळाव राहिला की महाराज कोणाला काय समजते कोणाला काय नाही त्याचं निवारण करणं हे जगाच्या मालकाचं काम आहे. संत सद्गुरू बाळूमामाच्या तळावरती महाराज कल्लाप्पा नावाचा भक्त आला. मामांच्या हयातीतलं उदाहरण आहे. मामांच्या हयातीत गजाला चमत्कार आहे महाराज. कल्लाप्पा ही संत सद्गुरू बाळूमामाचा निष्ठावंत भक्त होता महाराज. मामांवरती एवढं नितांत प्रेम करायचं महाराज. जिथे बी आसपास कुठे मामांचा तळ आला की आपलं घरदार सोडायचा महाराज, मामांची सेवा करायचा, मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करायचा महाराज. आता 10-12 वर्षाचा काळ घेतल्याच्या नंतर मामाने सांगितलं कल्लाप्पा आता तुझ्याही संसार परपंचाचं काही तर बघ. तुलाही बायको आहे, आई बाप आहेत, भाऊ आहेत, तुला सुद्धा संसार प्रपंच करावा लागतोय. अरे एक तप माझी सेवा केली, आता माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. तुझी जी काही इच्छा असेल ती व्यक्त करी. हलसिद्धनाथापाशी हे हलसिद्धनाथ तुझी इच्छा पूर्ण करेल महाराज. हा जगाच्या मालकाने सांगावं. आणि त्या कल्लाप्पाने महाराज सांगितलं की आपल्याला या जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीची सेवा करून भरपूर काय प्राप्त झाले. फक्त आपल्या हातून आसपास आल्याच्या नंतर आपल्याला या जगाच्या मालकाची सेवाच करावी महाराज. पण हा जगाचा मालक एकदा एका गावातून गेला की पुन्हा 5-5, 10-10 वर्ष त्या गावात येत नव्हता महाराज. आणि कल्लाप्पाच्या गावातनं हा जगाचा मालक गेल्याच्या नंतर 10-12 वर्षानं पुन्हा संत सद्गुरू बाळूमामा कल्लाप्पाच्या गावाला आले महाराज. आणि मामांच्या तळाला एवढं कळाल्याबरोबर सगळं जागेवर सोडलं महाराज. सगळं सोडलं आणि हा कल्लाप्पा आपल्या बायकोला पोरीला घेऊन महाराज मामांच्या तळावरती गेला. मामांच्या तळावरती गेला, मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला महाराज. काय सेवा करावी लागते. आरतीच्या टायमिंग पर्यंत सेवा केली, आरती झाली, प्रसाद घेतला महाराज. आणि मामांचा आशीर्वाद घेऊन आता घरी जाणार. एवढ्या वेळात उद्या काय घडणार आहे हे जगाच्या मालकाला कळत होतं महाराज. उद्या काय घडणार आहे हे कळत होतं. म्हणून महाराज या जगाच्या मालकाने कल्लाप्पाला सांगितलं कल्लाप्पा आता 4 दिवस मी तुझ्या गावात आहे. 4 दिवस तू तुझ्या घरी जायचं नाही, माझ्या तळावर सेवा करायची. तुझ्या घरचं काय असेल ते मी बघतो, तू घरी जायचं. पण कल्लाप्पाने सांगितलं मामा सगळं उघड्यावर जसं आहे तसं ठेवून आलोय, सगळं जिथल्या तिथं ठेवतो आणि उद्या माघारी तुमच्या तळावर येतो. मामाने सांगितलं मी सांगतोय तेवढं ऐक. माझ्या आज्ञेचं जर उल्लंघन केलं तर तुझ्या कर्माचं फळ तुला भोगावं लागेल. पुन्हा म्हणायचं नाही बाबा मी मामाच्या दर्शनाला गेलो, मामाची सेवा केली, मामाच्या तळावर प्रसाद घेतला, मामाच्या मेंढी माऊलीला चारा गेला, मेंढक्याला भाकरी नेल्या, तरी मी माझ्या वाटेला संकट का महाराज. काही गोष्टी महाराज आपल्याला सांगितलं की त्या नियमाचं पालन करावं लागतं महाराज. नियमाचं पालन आपल्या हातून नाही झालं की आपल्याकडून कर्म चुकीचं झालं महाराज. त्या कर्माचं फळ त्या कल्लाप्पाने हात झाला महाराज. मामाला सांगितलं उद्या संध्याकाळी आरतीला तळावर येतो, मला आता जावंच लागतं म्हटल्यानंतर आता मामाचा नाही झाला. मामाला सांगितलं तुझ्या जबाबदारीचा हा बाळूचा जबाबदार नाही महाराज. बायकोला पोरीला घेतलं महाराज. कल्लाप्पा घरी आला, रात्र गेली, दिवस उगवला महाराज. आता मामाच्या तळावर संध्याकाळी जायचंय, मामाच्या तळावर संध्याकाळी जायचंय म्हणून बायकोला पोरीला सांगितलं घरचं काम उरकायला. गुराचं जनावराचं उरकाय बायको पोरगी लागली महाराज. आणि शेतातलं काय काम असेल ते कल्लाप्पा उरकून येतो म्हणून दिवस उगवायला बेचाऱ्याला घर सोडलं महाराज. घर सोडलं महाराज. शेतामध्ये कल्लाप्पा गेला महाराज. बायको बरोबर कल्लाप्पाची मुलगी महाराज पाणी आणण्यासाठी विहिरीवरती गेली. आई दररोज पाणी काढून द्यायची, बाप काढून द्यायचा, आई आणून द्यायची, महाराज घरी ठेवायची. पण आता बाप रानात गेलाय म्हणून आपल्या पोरीला घेऊन आई महाराज विहिरीवरती गेली. विहिरीतलं पाणी आईने सांगितलं मी काढतो, तो विहिरीवरती उभा. विहिरीवरती उभाला, 1-2 खेपा विहिरीतनं घरापर्यंत गेले महाराज. शेवटच्या खेपाला मुलीला हाती झाला. आता म्हणजे मी विहिरीतनं पाणी काढणार. आईने सांगितलं तू लहान आहे, पाय घसरला तर तुला पोहता येत नाही, विनाकारण तुला बापी घरी नको ते काहीतरी घडत. माझा आई हट्ट धरला महाराज. आणि या जगामध्ये बाल हात, स्त्री हात आणि राज्य हात पूर्व आवाज लागतो महाराज. राजाला सांगितलेलं नोकराला ऐकावंच लागते महाराज. बायकोला सांगितलेलं नवऱ्याला
ऐकावं लागतं त्याला स्त्री हट्ट म्हणायचं. आणि लहान लेकरं असले की महाराज मायबापाला त्याचा हट्ट पुरवाच लागतो महाराज. बाल हट्ट स्त्री हट्ट आणि राज हट्ट हे पुरवावच लागतात. नाहीला चाला कलापाच्या बायकोला महाराज आणि मुलीला महाराज विहिरीत उतरायला परवानगी दिली. मुलगी विहिरीत उतरली, पाण्याची कळशी भरून आता माघारी पाय फिरून वर चढणार. एवढ्या वेळात महाराजच्या मुलीचा पाय घसरला आणि ती मुलगी विहिरीत पडल्याबरोबर कलापाच्या बायकोला आरडाओरड चालू केली महाराज. आरडाओरड चालू केली. आसपासची लोक जमा झाली महाराज. कुणाला बोलता येते त्यांनी उड्या मारल्या, फोडले महाराज. काही करून महाराज माझ्या मुलीला वाचवा म्हणून तिला धावा केल्याबरोबर लोक जमा झाली. लोकांनी उड्या मारून त्या मुलीला पाण्यात बाहेर काढलं. पण तेवढ्या वेळात नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्या मुलीला आपला प्राण गमवावा. मुलीचा जीव गेला महाराज. जीव गेला आणि शेतात गेलेला कलापा महाराज धावत आला. पाहतो तर काय आपली मुलगी मरून पडली महाराज. कलापाला जाणीव झाली की बाळूमामा सांगत होते आपल्याला की घरी जाऊ नको, आजची रात्र तरी तू उद्याचा दिवस तरी इथे राहा. उद्या काय करणार आहे हे माझ्या बाळूमामाला कळलं होतं. पण मला काय दुर्बुद्धी सुचली आणि मी मामांचं ऐकलं नाही. मामाचं न ऐकता घरी आलो. माझ्या कर्माचं फळ मला भोगावं लागते महाराज. म्हणून महाराज मोठमोठ्यानं कलापा ओरडू लागला आणि कलापानं आपल्या भावाला सांगितलं की जाऊन मामाला निरोप धाड. मामाला सांग तुझ्या आज्ञा पाळली नाही, तुमच्या आज्ञा न पाळल्यामुळं हे आम्हाला फळ भोगावं लागते. पण करतो आणि अन्यथा करतो अशी या जगाच्या मार्गाकडे शक्ती महाराज. या बाळूमामाला काहीच करा येत नाही असं नाही, सगळं काय या देवाला करता येते महाराज. फक्त तेवढा शुद्ध भाव आपला पाहिजे, तेवढा शुद्ध भाव आपला पाहिजे आणि तेवढा विश्वास त्याच्यावर असला पाहिजे. मुलगी मेली महाराज हे कलापाला माहिती होतं. पण या मुलीला जिवंत माझा बाळूमामा करणार एवढा दृढ विश्वास सुद्धा त्या कलापाचा होता महाराज. आणि त्या दृढ विश्वासापोटी महाराज कलापाने निरोप मामाला धाडला महाराज. आणि मामाला महाराज कलापाची एक तप केलेली सेवा होती, त्याच्या सेवेमध्ये माझा मामा ऋणी होता आणि त्या सेवेची परतफेड म्हणून या जगाच्या मालकाला आपला तळ सोडावा लागला आणि त्या कलापाच्या घरी यावं लागलं. कलापाच्या घरी आल्याबरोबर महाराज गावातली लोक सगळी जमा झाली होती. सकाळी घडलेला प्रकार दुपार झाली महाराज. दुपारपर्यंत कोण जमणार आहे महाराज. प्रत्येक लोकांची धावाधाव चालू होती. सगळ्यांनी त्या मुलीच्या अंत्ययात्रेची तयारी केलेली होती. आता ही जी अंत्यविधी करायची महाराज, पण काही केले त्या मुलीचे आई वडील त्या मुलीला हात लावून देत. गावकऱ्यांनी सगळी तयारी केली होती महाराज तिच्या अंत्ययात्रेची. पण आई वडिलांना विश्वास होता की हा जगाचा मालक आहे, याला सगळं काही करता येते महाराज. हा आपल्या मुलीला जिवंत करणार, कारण ती मुलगी त्याच्याच नवसाला झालेली होती. त्यांना आशीर्वाद भंडारा दिल्यानंतर त्याच्या आशीर्वादाने दिलेला हा प्रसाद आहे. तो ठरवणार आहे हिला मारायचं कतारायचं, ही जबाबदारी त्याची आहे. त्यामुळे आम्ही बाळूमामा आल्याशिवाय हिला हात लावून देणार नाही एवढा दृढ विश्वास त्या मायबापाचा होता महाराज. आणि बाळूमामा आल्याबरोबर महाराज गावकरी मामाकडे गेले. मामा आले दिसले महाराज. गावकरी मामाला विनंती करू लागले की मामा मायेपोटी अंतकरण त्याचं सगळं व्याकुळ झालेलं आहे. त्याला वाटतंय की बाबा माझी मुलगी खरंच जिवंत होईल. मेलेला माणूस काही जिवंत होत नसतं. बाळूमामाला म्हणले तुम्ही तर याला समजून सांगा की मेलेली मुलगी आता हिचा आम्हाला अंत्यविधी उरकू द्या. हा काय आम्हाला अंत्यविधी करून देत नाही महाराज. आज जगाचा मालक त्या मुलीजवळ गेला महाराज. नजर फक्त त्या मुलीवर टाकली. मामाने सांगितलं हे रांजाच्या कोण म्हणता रे ही मेली, कोण म्हणता रे मेली. अरे ही झोपली म्हणले. काय म्हणले मामा, झोपले नाही म्हणले. तुम्हाला काय वाटतं कोणता रांडीचा म्हणतो रे मेली, त्याने पुढे या म्हटले. अरे मामाचा करारी आवाज महाराज. सगळी माणसं जागेवर थांबली. लोक म्हणली कलापा येडा होता ती होता, पण धनगर सुद्धा त्याच्यापेक्षा 7 येडा निघला म्हणले. ही सुद्धा झोपली. मेलेली पोरगे नाका तोंडात पाणी गेले तिच्या. आता हिचा वास सुद्धा काय वेळात आणि कुशल ही म्हणतोय झोपली. माणसं वैतागली महाराज. आणि जी ती म्हणली आता ही धनगर आणि कलापा काय करायचं ते करू दे म्हणजे आपापल्या मार्गाने. सगळी लोक निघून गेली महाराज. आणि मामाने सांगितलं कलापा तू सुद्धा असं मेल्यागत सुद्धा पडल्याने अजिबात बसायचं नाही. तुझ्या घरात काय काम आहे, तुझ्या शेतात काय काम आहे ती तुझी तू बायका पोरं करायचं. घरात काय घडलं नाही असं वागायचं. तुझी मुलगी झोपलेली, उद्या सकाळ तुझी मुलगी उठणार.
काय म्हणले मामा, तुझी मुलगी उद्या सकाळ उठणार महाराज. खांद्यावरचं उपारणं मामानं काढलं आणि त्या मुलीला पांघरून घातलं महाराज. हा जगाचा मालक त्या मुलीच्या उशाला ठाण मांडून बसला महाराज. घरातली सगळी माणसं कामाला लावली महाराज. आणि हा जगाचा मालक त्या भगवान शंकराकडे, भगवान शंकराचा अवतार असणारा हा बाळूमामा त्या काळाला, त्या यमाला महाराज भांडू लागला. अरे हा बाळू धनगर अजून जिवंत आहे. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. ही सृष्टी निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवाकडे. या सृष्टीमध्ये जेवढे बी जीव जीवन जगतात, जेवढे बी जीव या ब्रह्मदेवाने निर्माण केले, त्या प्रत्येक जीवाला अन्न पाणी पुरवायचं काम भगवान विष्णू परमात्म्याचं आहे. विटेवरती समान पाय, कमरेवरती हात ठेवणाऱ्या त्या विठ्ठलाचं आहे. आता 20-21 दिवस होत आले, लोक मला घरदार सोडवले. कुणाचा फोन आला का तुम्हाला, बाबा आम्हाला पोटभर अन्न मिळालं? प्रत्येकाच्या घरातले एक दोन माणूस गेले महाराज. ते तुम्हाला विचारते जेवलाय का, काय खाल्लं, कसे? आम्हाला 5 रुपये बोलतो, काहीच कमी नाही. सगळी एवढी व्यवस्था हा जगाचा मालक करतोय. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, याच्यावरती जीव महाराज सगळे ब्रह्मदेवाने निर्माण केले. त्या प्रत्येक जीवाला हा पांडुरंग परमात्मा अन्न पाणी पुरवण्याचं काम करतो. आणि या पृथ्वी तलावरती महाराज किती दिवस जीवन हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामाने त्या यमाला सांगितलं, अरे माझी परवानगी नसताना विनाकारण माझ्या आशीर्वादाने प्राप्त झालेल्या या कन्येला अजून काहीच बघितलं नाही. वय वर्ष तिचं 10 आणि 10 वर्षामध्ये तिला उचललंय. तिचा उद्या मी दिलेला शब्द तिच्या बापाला तो पूर्ण करायचं काम त्या यमाचे महाराज. हा जगाचा मालक ठाण मांडून, हातामध्ये काठी महाराज, खांद्यावरती घोंगडे, पायामध्ये कोल्हापुरी पायताने आणि गावभर जमलेली लोक महाराज. जसं तुम्ही आता आरतीला जमलाय, खरंच त्या धनगराचं खरं होतंय का काय म्हणून महाराज दिवस उगवायला लोक आंघोळ नाही, चहा नाही, पाणी नाही. त्या कल्लापाच्या दारात काल जेवढी माणसं नव्हती ना, त्याच्या दुप्पट लोक. का तर त्या धनगरानं सांगितलं की पोरगी तुझी सकाळ उठणार आहे. खरंच उठते का म्हणून महाराज जसं माणूस उठेल तसं कल्लापाच्या दारात, झोपेतनं उठेल असं कल्लापाच्या दारात महाराज. अशी राग लागली, उभं राहायला जागा नाही. एवढी लोक कल्लापाच्या दारात महाराज. 9 वाजल्या आणि लोक म्हणायला लागले, अरे कल्लापा काय त्या धनगराचं ऐकतो तू, तुझा पोरीचा वास सुटेल. अरे आता तरी आम्हाला तिचा अंत्यविधी करू दे, आता तरी आमचा ऐक. काल म्हणला बाळूमामाला येऊ दे, बाळूमामा आला. बाळूमामा रातभर दिवसभर तिच्या कडेला बसला. अजून तुझी पोरगी सकाळ उठती म्हणलं, अजून उठली नाही. असं लोकांचं कुजबूज माझ्या जगाच्या मालकाच्या कानावर गेलं महाराज. आणि या जगाच्या मालकाने भंडारीत हात घातला. सदैव भंडाऱ्याचा बटवा सोबत होता महाराज. एवढी ताकद त्याच्या भंडाऱ्याचे महाराज. त्या बटव्यामध्ये हात घातला आणि मामा म्हणले, रंगाच्या जेवढी मी इथे उपस्थित आहे तेवढे मी तुमच्या सरदाचं खाल्ल्याशिवाय मरणार, तुमच्या सरदाचं खाऊनच मरणार. असा भंडारा मामाने घेतला आणि त्या मुलीच्या अंगावर टाकला. मामा म्हणले, पुरे अगं हे सुकाळीचे काय म्हणते जरा ऐक, उठभर त्यांच्याकडे बघ जरा. एवढा शब्द गेल्याबरोबर मेलेली मुलगी महाराज पाण्यात पडून तिचा जीव गेलेला होता. ती मुलगी या जगाच्या मालकाने आपल्या चिमडभर भंडाऱ्यानं जसं झोपेतनं माणसानं उठावं तसं ती मेलेली मुलगी महाराज उठून बसली. ही ताकद या जगाच्या मालकाच्या भंडाऱ्यात आहे महाराज. एवढं काम भंडारा करतो म्हणून बोला बाळूमामाच्या नावाने सांग भले, बोला सत्यवा देवीच्या नावाने सांग भले, बोला गुरु महाराजांच्या नावाने सांग भले. म्हणून या तळावरती आल्यावर कपाळावर भंडारा लावायचाच. आणि नेलेला गरीब भंडारा सुद्धा 2 बोटं घेऊन आपण कपाळाला लावायचाच महाराज. कपाळावर लावायची लाज वाटत असली तर 2 बोटं तरी लावायला काय अडचण. ही 2 बोटं भंडारा जोपर्यंत तुमच्या कपाळाला ना महाराज, जोपर्यंत तुमच्या कपाळाला आहे तोपर्यंत 4 हात संकट तुमच्या पत्राला राहते. काय करते, या मामाने सांगितलंय कपाळावर भंडारा जर लावला, हा जर भंडारा तुझ्या कपाळाला असला तर तुझ्यापासून एक 4 हात सदैव संकट लांब राहील. एवढं काम हा माझा भंडारा. कारण मामाने सांगितले महाराज, दीन दुबळ्यांना मामा रक्षिते, निपुत्रिकांना मामा संतान देती, कन्या रोग्याला औषध होती. आणि भंडाऱ्याचा महिमा
वर्णाला किती, त्या भंडाऱ्याचं वर्णनच करता येत नाही महाराज, एवढी ताकद त्या भंडाऱ्यामध्ये आहे. म्हणून महाराज ज्याला ज्याला या भंडाऱ्याचं महत्व कळालंय, ज्याला ज्याला या भंडाऱ्याचा महिमा कळालाय, त्यांनी त्या भंडाऱ्याची कदर करा. आणि इथं आल्याच्या नंतर महाराज जे काही कारभारी पुजारी सांगतील त्या नियमाचं पालन करा महाराज. नियमाचं जर पालन केलं, इथं आल्याच्या नंतर पडेल ती जर सेवा केली, तर या मालकाला सांगितलंय जो कोणी माझ्या तळावरती येईल, इथं सेवा करील, त्याला मी रिकाम्या हाताने मागायला लावणार नाही महाराज. तुमचं काही जे असेल ते काम हा भगवंत केल्याशिवाय राहत नाही महाराज. हा जगाचा मालक ज्याला चालता येत नाही त्याला चालायला लावते, ज्याला बोलता येत नाही त्याला बोलायला लावते, ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र देते, ज्याला दृष्टी नाही त्याला दृष्टी देते महाराज. असा चमत्कारी असणारा हा संत सद्गुरू बाळूमामा महाराज. कारण या बाळूमामाची पृथ्वी तलावावरती मामांची सत्ता आणि देती वचन आपल्या भक्ता. प्रत्येक भक्ताला मामाने वचन दिलेलं आहे, या पृथ्वीवरती माझी सत्ता आहे, तुला फक्त काय पाहिजे ते मला सांग. फक्त तू नीतीने वागला तर मला देण्याचा अधिकार आहे, नाहीतर माझ्या हातात सगळी सत्ता आहे, मला सगळं काही करता येतंय. पण तू जर नीती सोडून वागत असशील तर तुला तुझ्या कर्माचं फळ भोगावं. मग माझ्या तळावर असला काय आणि तुझ्या बंगल्यात असला काय, तुला ती कर्म भोगावं लागणार आहे. तो नाही ती नीती सोडून कर्म करायचा, दुराचार करायचा, भ्रष्टाचार करायचा, व्याभिचार करायचा आणि तुझ्या मागे व्याधी लागली म्हणून माझ्याकडे यायचा, त्याला मी पण काय करू शकत नाही महाराज. त्याला माझ्या पैसे सुद्धा औषध नाही महाराज. फक्त नीतीनं सोडता नीतीनं वागून जर तुझ्या पाठीमागे संकट येत असत, तुझ्यावर जर कुठली वाईट शक्तीने प्रभाव केला असत, तर त्याला हा बाळू धनगर जबाबदार आहे, त्याला हा बाळू धनगर जबाबदार आहे महाराज. बाळू मामामध्ये जर महाराज ताकद नसती, लोक म्हणतात काय खरं आहे. काय लोक, जेवढी लोक जास्त सुशिक्षित आहेत महाराज, कालचं ते तेवढी लोक तर शेतीचे पालखी आलेली, बोर घेतलाय, पाणी लागले बोर. ज्याची श्रद्धा आहे महाराज त्याचं काम 100% हा जगाचा मालक करतोय महाराज. फक्त विश्वास पाहिजे. काय खरे काय खरे म्हटलं हे देवाने सांगितले, तुझं कामच खरं होणार नाही महाराज. इथं फक्त येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने महाराज 1000% श्रद्धा विश्वास माणसावर मामावर ठेवायचा महाराज. अंधश्रद्धा बाळगून मामाकडे यायचं नाही महाराज. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे महाराज. श्रद्धेपोटी केलेलं कार्य तुम्हाला यशस्वी करते, पूर्णत्वाला नेते, आणि अंधश्रद्धेपोटी केलेलं कार्य महाराज तुम्हाला त्या कर्माचं फळ भोगायला लावते महाराज. म्हणून अंधश्रद्धेने कुठलंच काम करायचं नाही महाराज. 100% बाळू मामावरती श्रद्धा फक्त ठेवायची. मामावरती श्रद्धा ठेवली की मामा ते काम करतायत महाराज. पण अंधश्रद्धा ठेवून जर एखादी काम तुम्ही केलं महाराज, अंधश्रद्धा ठेवून आपण प्रत्येक देवाला नवस करतो महाराज, प्रत्येक देवाला नवस करतो. नवस देवाला करण्याची अजिबात सुद्धा गरज नाही महाराज. तुझं कर्म जर चांगलं असेल, कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला. तुमचं कर्म वाईट असेल तर देव सुद्धा काय करू शकत नाही महाराज. दुसऱ्याचं तोंड काळा करायचं असेल तर पहिल्यांदा आपला हात काळा होतोय, हे आपण विसरलं नाही पाहिजे. दुसऱ्याचं तोंड काळं करायचं असेल तर आपला हात आधी काळा होतोय महाराज, याच आपल्याला भान राहिलं नाही. आपल्याला फक्त आनंद काय, त्याचं तोंड कसं काळं झालं, त्याचं तोंड कसं काळं झालं महाराज. त्याचं तोंड काळं करण्याच्या नादात आधी आपला हात काळा झालाय याचं भान ठेवलं पाहिजे महाराज. कारण हा जगाचा मालक सगळं काय महाराज निहाळतोय. प्रत्येक गोष्टीचं कर्म हे जगाच्या मालकापाशी महाराज विधी लिखित आहे. सूक्ष्म रूपानं हा बाळू मामा या पृथ्वीवरती जसं जे बी काय चाललेलं आहे, हे कलियुगातला शेवटचा संत. मी नेहमी प्रवचनात सांगतो महाराज, कलियुग बुडणार पण दुसरा संत होणार नाही महाराज. एवढा संत आहे म्हणून या संताला अधिकार आहे महाराज प्रत्येकाच्या गावामध्ये जाण्याचा. जगाच्या मालकाला पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी गावोगाव 1000, 2000, 4000 किलोमीटरवरनं प्रत्येक संत पंढरपूरला येतात. आता तर परदेशातनं सुद्धा दिंडी आली महाराज. या भारत देशातनं सुद्धा परदेशातनं सुद्धा
या पांडुरंग परमात्म्याला भेटायला तिथे आले. आपलं परम भाग्य की हा जगाचा मालक स्वतःहून आपल्या शेतात आहे, स्वतःहून आपल्या घरी. या जगाच्या मालकाची मेंढी मावळी आपल्या शेतात नेता येते, या जगाच्या मेंढी मावळीला चारा आणून देता येते, या जगाच्या मेंढी मावळीला धान्य आणून देता येते. या जगाच्या मालकाच्या मेंढी मावळीची सेवा करणाऱ्या मेंढक्याला येताना 2-2 भाकरी 2-2 चपात्या घेऊन येता येते. हे आपलं परम भाग्य महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एकमेव संत महाराज, संत सद्गुरु बाळूमामा आणि संत सद्गुरु सावता महाराज, या दोनच संताला, या जगाच्या मालकाला आषाढी वारी दिवशी लाखो भाविक त्याच्या पंढरीत आहेत, त्याच्या नगरीत आहेत. अगदी 40-40 तास दर्शन बारीत उभा आहेत, तरी सुद्धा जगाच्या मालकाला पंढरी क्षेत्र सोडावं लागते. आणि जिथं मी हा संत सद्गुरु बाळूमामाचा तळ आहे, जिथं मी हा संत सद्गुरु बाळूमामा विराजमान आहे, तिथं मी या जगाच्या मालकाला येऊन या भगवंताला दर्शन द्यावं लागते महाराज. पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन होत आषाढीला नाही महाराज, ते तळावर आल्यानंतर होते. आरणला संत सावता महाराजाच्या मंदिरात गेला, संत सावता महाराजाचं दर्शन घेतलं की तिथं जगाच्या मालकाचं आपल्याला दर्शन होतंय महाराज. हा जगाचा मालक पंढरी क्षेत्र सोडून या बाळूमामाची सेवा करण्यासाठी, या मेंढी मावळीची सेवा करण्यासाठी आषाढी वारीला बाळूमामाच्या तळावरती आहे महाराज. म्हणून या 15 नंबर बघ्याचा भव्य आणि दिव्य असं महाराज 22 ते 28 या कालावधीमध्ये टेंभुर्णी क्षेत्र, टेंभुर्णी गावामध्ये दत्तामाळी या सद्भक्ताच्या शेतामध्ये महाराज 7 दिवस या जगाच्या मालकाची पालखी विराजमान आहे. 22 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत दररोज हरिकीर्तन, आरती आणि प्रसाद असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराज. हा जगाच्या मालकाचा महिमा जेवढा सांगावा तेवढा थोडा आहे. जेवढं मी रोज जर येऊन 2-2 तास महाराज सांगितलं ना, तरी सुद्धा या जगाच्या मालकाचं महत्व संपणार, या जगाच्या मालकाच्या लीला संपणार नाही महाराज. अनेक लीला हे संत सद्गुरु बाळूमामाने केलेत महाराज. हा संत सद्गुरु बाळूमामाचा चमत्कार एवढा मोठा आहे. तुम्ही दिवसभर सेवा केल्याच्या नंतर महाराज अगदी मामांचा प्रसाद घेतल्यानंतर बिनधास्त झोपताय. हे कशामुळं? आता जे महाराज या जगाच्या मालकानं या भांडाऱ्यात जेवढं ताकद आहे तेवढेच मामाच्या उदात ताकद आहे महाराज. हा ऊद एकदा मामाच्या तळाच्या भोवती फिरला, हा ऊद घेऊन मामाचा सेवेकरी, मामाचा पुजारी महाराज या मेंढी माऊलीला पूर्ण येडा मारला की त्या तळाच्या आत कुठलीच वाईट शक्ती जाऊ शकत. किती बी आतील दरोडा टाकलेला दरोडेखोर असला महाराज, तो त्या तळात जाऊ शकत नाही. आणि गेला तर त्याला दिवस उगवतो, बाहेर निघता येत नाही महाराज. एवढं काम हे आता जे ऊद घातला ना ते ऊद करते महाराज. मामांच्या हयातीमध्ये मामा असताना महाराज स्वतः मामा मेंढी माऊलीची सेवा करायचे महाराज. आणि आता वाघरे महाराज, पूर्वी मामाच्या काळात वाघरी सुद्धा नसायचे महाराज. आणि हा जगाचा मालक संत सद्गुरु बाळूमामा एकदा आपल्या काठीने रिंगण घातलं महाराज, आणि रिंगण घालून चिमटभर भंडाराच्या तळात टाकला की रात्रभर महाराज कुठलीच वाईट शक्ती त्या तळाच्या भोवती, त्या तळाच्या जवळ येऊ शकत नव्हती महाराज. अजिबात कुठल्याच शक्तीला तिथपर्यंत येता येत नव्हतं महाराज. आणि मामांच्या कालावधीमध्ये महाराज एका दरोड्यानं बर का दरोडा टाकण्यासाठी महाराज योजना आखली की या जर धनगराच्या तळावर आपण आज दरोडा घातला, या जर धनगराच्या तळावरती आपण जर दरोडा घातला तर आपल्याला पुन्हा चोरी करावी लागणार, पुन्हा दरोडा टाकावा लागणार नाही महाराज. अशी योजना महाराज त्या दरोड्यानं ठरवली. दिवसभर सगळं प्लॅन केलं महाराज. आजच्या दिवशी तळावरती आला, प्रसाद घेतला महाराज, आरती केली, कसं कसं निवेदन बघितलं. 11 वाजता सगळे मेंढके बिंडके सगळं महाराज सांसून होते. 11च्या नंतर आपल्याला काही सुद्धा अडचण नाही महाराज. म्हणून महाराज त्या दरोड्याने असं निवेदन लावलं महाराज की जवळपास यातली आपल्याला 200-300 तर बकरी नेता आली पाहिजे. ती 200-300 तर बकरी आपण नेली महाराज तर आपल्याला आयुष्यभर कधी सुद्धा पुन्हा दरोडा टाकावा लागणार नाही. योजना केली महाराज. आणि एका बरोबर चांगले 5-25 जण घेतले महाराज.
कारण एकाला सगळे 200-300 बकरी नेता येणार नाही. मग 25 जणांनी मला दिवसभर नियोजन केलं. कोणी कुठं थांबायचं, कोणी कुठं थांबायचं, कोणी कुठं थांबायचं. आणि किती जणांना तळाजवळ जायचं महाराज. असं जवळपास दिवसभर नियोजन झालं. संध्याकाळची आरती झाली महाराज. आणि संध्याकाळची आरती झाल्याच्या नंतर सगळ्यांनी प्रसाद घेतला. 11 वाजता सगळे मेंढके महाराज शांत झोपले. हा जगाच्या मालकानं सुद्धा आपली गोंगडी टाकली, बाजावरती अंग टाकलं महाराज. पर अंतर्ज्ञानी असणाऱ्या या बाळूमामाला सगळं काही कळत होतं महाराज. कोण कुठं येणार आहे, कोण कुठं येणार आहे, कोण कुठं येणार आहे, कोण काय करणार आहे, याची हा संत सद्गुरू बाळूमामाला सगळी महाराज चाहूल लागायची. दरोडेखोरांनी ठरल्याप्रमाणे महाराज प्रत्येकाने प्रत्येकाच्या जागेवरती तळापासून 1 किलोमीटर अंतरावरती वाहन लावलं महाराज. 1 किलोमीटर पासून 100 मीटरवरती 2-2, 4-4 माणसं थांबवली. आणि 5-6 लोक महाराज तळापाशी जायचं आणि तळातनं महाराज जेवढे बी आपल्याला मेंढी माऊली उचलता येईल, जेवढे बी मेंढरं उचलता येतील तेवढी उचलायची अशी योजना आखली महाराज. आणि अर्ध्या किलोमीटर पासून पुढं एक 5-6 दरोडेखोर महाराज. 12च्या नंतर त्यांनी प्रवास चालू केला. अर्धा किलोमीटर अंतरावर तळ आहे महाराज. तळ त्या दरोडेखोरांना असा डोळ्याने दिसायचा. मेंढी माऊली दिसायची महाराज. आणि ते दरोडेखोर महाराज जसे पाऊल उचलतील तसं महाराज त्यांना तळ पुढं आहे असा जाणवायला लागला महाराज. ह्या जगाच्या मालकाला कळालं हे लोक कशा कोणत्या दृष्टीने आलेत, ह्याचा काय प्रयोग आहे, हे काय करायले. हा जगाचा मालक तडकन महाराज उठला आणि बाजावरती बसला. बाजावरती बसला महाराज. हाताची काठी या जगाच्या मालकाला जमिनीवरती आपटली आणि सांगितलं धरणी आहे सगळं पाप पुण्य नीती अनिती सगळं काही तुला कळतंय. ही तुझी लेकरं तुझ्या धरणीवर आहेत. आता मला जागा सोडायला लावू नको महाराज. फक्त या धरणीला आज्ञा केली आणि काठी मामानं फक्त जागेवर गोल रिंग टाकलं. जागेवर गोल रिंग टाकलं. पाटाच्या 3 वाजल्या आणि दरोडेखोराने बघितलं अरे 12 वाजल्यापासून आपण चालतोय. 12 वाजल्यापासून अर्धा किलोमीटर अंतर आपल्याला काढता होईना. 3 वाजल्या. अरे हा धनगर पाटाच्या उठतोय, काकडा करतोय, देवाची भक्ती करतोय, पूजा करतोय. पुन्हा आपल्याला 4 नंतर तळावर जाता येणार नाही. एका तासात सगळा कार्यक्रम ओळखला पाहिजे. आणि आता आपल्याला चालत जाऊन चोरी करणं हे दरोडा टाकणं शक्य होणार नाही महाराज. म्हणून काही करा, जास्तीत जास्त वेगानं जेवढं पाळता येईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जण महाराज पळू लागला. एवढे पळायला लागले महाराज. पळतायत पण काही केल्या तळापर्यंत गेलेच नाही महाराज. असं करता 4 वाजल्या. एका जागेला बदलेत सांगितलं आता आमच्याच्यानं पळणं होत. जो महाराज दरोडा टाकणारा मुख्य व्यक्ती होता त्या व्यक्तीला सांगितलं आता तुझं तू दरोडा टाक, तुला काय न्यायचंय ते आम्हाला जमणार नाही, आम्ही आता पुढे येऊ शकत. त्याने सांगितलं अरे एवढी मेहनत केली, एवढं नियोजन केलंय, एकदा आपला हा तळ गाठला आणि तळातनं बकरी आपण नपस केली. सगळी माणसं आपली जागोजाग आहेत आणि जास्त वेळ लागणार नाही. जरी तो धनगर उठला तर तंबूमध्ये देवपूजा करायला होतोय तेवढ्या वेळात आपला दरोडा सक्सेस होतोय महाराज. असं म्हटल्याबरोबर पुन्हा यांना नवीन एनर्जी आली महाराज. मुख्य व्यक्तीने सांगितलं होतं की 25% जागेला 50% तुम्हाला घ्या, पण माझ्या बरोबर अजून थोडा वेळ लावा महाराज. असं करता पहाटेच्या 5 वाजल्या मामाची पूजा झाली. माझ्या मामाने आरती केली महाराज. आणि हा जगाचा मालक आरती झाल्याच्या नंतर महाराज आपल्या तळाला येडा मारण्यासाठी तंबूतनं बाहेर निघाला. आणि हे दरोडेखोर महाराज बघतात उजेड पडला. अरे जिथनं आपण पळायला चालू केलं तिथंच आपण आहे. काय म्हणले आपण 5-10 फूट सुद्धा पुढे गेलो. अरे हा धनगर सर्वसामान्य नाही, हा चमत्कारी धनगर आहे. हे ह्याला दैवी शक्ती प्राप्त आहे. आपण चुकीच्या मार्गाने दरोडा घालण्याचं नियोजन केलंय. काही करा पण आपली चूक झाली. आपण आता पश्चाताप म्हणून या धनगराच्या पाया पडायला गेलं पाहिजे. सगळे महाराज दरोडेखोर 5-6 जण होते ते मामांच्या चरणावरती नतमस्तक झाले महाराज. मामांच्या चरणावरती नतमस्तक झाले की मामाला सांगितलं का रे राजाच्या, अरे जगन्नाथाची मेंढी प्रत्येकाने हिच्यावरती डोळा ठेवला, हिला नेणार हिला ऐकणार
आणि त्या पैशातून कुणाच्या घरावरती कवडे टाकायचे, कुणाच्या बायकोला सोनं करायचंय, कुणाला मुलासाठी गाडी घ्यायची, कुणाला बंगला बांधायचंय, या सगळ्या तुमच्या अपेक्षा एका मुक्या जीवाची चोरी करायची, एका बळी द्यायचा आणि या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या. असं जर केलं ना तर कुठल्याच देवाची तुमच्यावर कृपा होणार नाही. असं तुमच्या चुकीच्या कर्माचं फळ तुम्हाला याच जन्मात नाही पण 7 जन्म जर तुम्ही घेतलं तर याचं फळ तुम्हाला चुकीच्याच मार्गाने भोगावं लागेल. नीती सोडा, अनिती सोडा आणि नीतीनं वागा. हा जगन्नाथ तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, हा पांडुरंग तुम्हाला काही कमी पडू देणार नाही महाराज. त्या दरुड्याने या बाळूमामाचं ऐकलं महाराज आणि त्या क्षणाला सर्वस्वाचा त्याग केला, चोऱ्या सोडल्या महाराज आणि या जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीची सेवा करायला चालू केले. मुख्य मेंढके म्हणून महाराज त्या मेंढी माऊलीच्या सेवेमध्ये रुजू झाले आणि जो चोरी करणारा चोरटा होता महाराज, तो मामाची सेवा करणारा पुजारी म्हणून उभा राहिला महाराज. एवढी ताकद या जगाच्या मालकाकडे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला गुरु मुळे महाराजांच्या नावानं, बोला बोला मेंढी माऊलीच्या नावानं. म्हणून सेवा करत असताना अगदी निरपेक्ष भावनेनं कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न साधता महाराज आपल्याला हे मिळलं पाहिजे, आपलं एवढं झालंच पाहिजे. काम करणारा देव आहे महाराज. कधी करायचं, कुणाला कधी या संकटातनं बाहेर काढायचं, इथं आला आणि लगेच संकट गेला असं बी होत नाही महाराज. काय असते, आपण एखाद्याच्या भावना महाराज विनाकारण झुकवलेल्या असतात. जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीचं मन समाधानी होत नाही, जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीची भावना दुखवली, त्या व्यक्तीच्या भावना त्याला समाधान पडत नाही, तोपर्यंत आपल्याला सुख मिळत नाही महाराज. आणि सुखासाठी सगळ्या गडबड करत असताना आपल्या हातून जर कर्म चांगलं नाही झालं तर आपल्याला आयुष्यात सुख मिळत नाही. त्यामुळे या जगाच्या मालकाच्या तळावर येत असताना सर्व आसपास पंचक्रोशीतील कर्कम नगरीतील सर्व भाविकांना हात जोडून विनंती आहे. हा तुमचा सद्गुरू बाळूमामाचा भागा नंबर 15 आहे. पुन्हा कधी आपल्या शेतात येत काय सांगता येत नाही. जर यदा कदाचित आलाच तर या संत सद्गुरू बाळूमामाची सेवा करण्यासाठी तुम्ही आम्ही जिवंत राहू का नाही सांगता येत नाही महाराज. कोण दिवस येईल कैसा आणि काय या देवाचा भरवसा, पुन्हा आपल्याला सेवा करायला असं सांगता येत नाही. म्हणून उद्यापासून मला तळावर जात असताना येताना मेंढी माऊलीसाठी चारा, मेंढी माऊलीच्या पिलांसाठी धान्य आणि दिवसभर माझ्या मेंढक्याने मेंढी माऊलीची सेवा केली. त्या मेंढक्यासाठी 2-2 भाकरी 2-2 चपात्या महाराज घेऊन यायचं. का जायचं महाराज? तर या मेंढक्याच्या रूपामध्ये, कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये संत सद्गुरू बाळूमामा येतील आणि तुम्ही आणलेली भाजी भाकरी खातील सांगता येणार नाही. कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये माझे हलसीचे नाथ येतील आणि तुम्ही आणलेली भाजी भाकरी खातील सांगता येणार नाही. कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये गुरु मुळे महाराज येतील आणि तुम्ही आणलेली भाजी भाकरी खातील सांगता येणार नाही महाराज. म्हणून येत असताना फक्त 2-2 भाकरी आणि त्याच्यावर काही चटणी जरी आणली तरी चालते. एवढं उदार अंतकरणाला दिवसभर सेवा करणाऱ्या मेंढक्याला आला. कारण मेंढका हाच बाळूमामा आहे. बाळूमामानेच मेंढी माऊलीची सेवा केलेली आहे. त्यामुळे मेंढक्याकडे बघत असताना, मेंढक्याला सेवा करत असताना आपण बाळूमामाच आहे या नेमाने मेंढक्याने सेवा करा महाराज. बाळूमामाच्या नीतीनं वागलं, बाळूमामाने जे कर्म केलं तेच कर्म मेंढक्याला करावं. नाहीतर रात्री महाराज मला मी बाळूमामा आहे अशी छाती काढली ना महाराज तर ती कवाद घालेल सांगता येत नाही. घालेल सेवा या संत सद्गुरू बाळूमामाच्या उपस्थित सर्व भाविकांच्या, माझ्या माता पित्यांच्या, सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला सत्यवान देवीच्या नावानं, बोला बोला गुरुमुळे महाराजांच्या नावानं, बोला बोला हर्षिदानाथांच्या नावानं, बोला बोला विठ्ठल भैरवाच्या नावानं, बोला बोला मेंढी माऊलीच्या नावानं, बोला बोला राजा कृष्ण घोड्याच्या नावानं, बोला बोला वगैरे कुटुंबाच्या नावानं, बोला बोला बाळूमामांच्या नावानं. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.